संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी कडून आरोपपत्र दाखल, खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातही दोष आरोपपत्र दाखल। मसाजोग प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुरेश धस यांनी मानले मुख्यमंत्री आणि एसआयटी प्रमुख बसवराज तेलींचे आभार। आता आरोपींना जामीन सुद्धा मागता येणार नाही, धस यांचं वक्तव्य। मसाजोग प्रकरणी दाखल केलेलं आरोपपत्र हे आरोपीला सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्याची एवढी घाई का केली? खासदार बजरंग सोनवणे यांचा सवाल। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती संशयास्पद असून आरोपी फरार आहे, मग चार्जशीट कशी दाखल केली? सोनवणे यांचा सवाल। अनेक महिन्यांपासून रेंगाळलेला महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा, सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तपासाची गती वाढवण्याची मागणी केली होती। यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नीने मानले सुळेंचे आभार। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकर अजूनही फरार। या प्रकरणी मराठा आंदोलकांनी नागपूरच्या बैलत रोडी पोलीस स्टेशनमध्ये घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट। कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर विरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं, शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकर विरोधात कारवाईची मागणी। खासदार शाहू महाराजांचीही निदर्शनावेळी उपस्थिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरेंचा बेकायदा वाळू उपसावरून सत्ताधारी आमदारांवर निशाणा। सत्ताधारी आमदार वाळू उपसा बंद करू शकत नाहीत का? पंढरपूरमध्ये बोलत असताना खरेंचा सवाल। जालन्यात पोलिसांनी घेतली वाळू माफियांची परेड, वाळू तस्करांना तडीपार करण्याचा अपर पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा। भंडाऱ्याच्या तामसवाडी वाळू घाटावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या 11 वाहनांवर कारवाई। 3,44 लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त। वाहन चालक आणि मालक वाहनं सोडून घटनास्थळावरून फरार। कराडमधील उमरज गावातील नीलम शिंदे या विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात, मात्र तिच्या जवळ जाण्यासाठी पालकांना भारतातून व्हिसा मिळेना। सर्व मंत्र्यांच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या तरी दाद मिळाली नसल्याचा पालकांचा आरोप। कॅलिफोर्नियामध्ये कोमात गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थिनीच्या वडिलांना व्हिसाच्या मुलाखतीची मंजुरी। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, नीलम शिंदेंच्या कुटुंबियांनी मानले एबीपी माझाचे आभार। गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम। मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यामुळे पालिकेचा अतिक्रमणावर बुलडोझर, अनेकांच्या पक्क्या बांधकामांवर कारवाई। नाशकातील 32 शेतकऱ्यांचा स्पेन दौरा। सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि मॅग्रेट यांच्या माध्यमातून अभ्यास दौरा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह सह्याद्री फार्मचे चेअरमनही दौऱ्यात। हिंगोलीच्या येळेगाव सोळंकीमध्ये भीषण पाणी टंचाई। पाणी पुरवठ्याच्या 2 योजना असूनही नळाला पाणी नाही। नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण। संतप्त गावकऱ्यांचं पाण्याच्या जलकुंभावर चढत आंदोलन। नागपूर शहरामध्ये आज रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी ओसीडब्ल्यू आणि महानगरपालिकेचा निर्णय। पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कासा वनक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा। वन दाव्यासंदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन। संतप्त शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव। नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहात पकडलं। 12वीच्या पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला कॉपी पुरवत असल्याची माहिती। पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरची घटना। मावळ तालुक्यातील मूलभूत प्रश्नांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक। रस्ते, पाणी योजना आणि आरोग्य केंद्रांची कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना। दर्गा प्रकरणावर शांततेनं तोडगा काढणं गरजेचं। दर्गा शिष्टमंडळानं भेट घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। दोन्ही बाजूंना समजावून सांगितलं असून अनधिकृत काही असेल तर कारवाई झालीच पाहिजे, भुजबळांची प्रतिक्रिया। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील जनजीवन सुरळीत। धार्मिक स्थळावरील कारवाईवरून होतं तणावाचं वातावरण। सलग 3 ते 4 दिवसांच्या कडक पोलीस बंदोबस्तानंतर परिसरातील रस्ते आणि दुकानं खुली। अहिल्यानगर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठेकेदाराचं आंदोलन। 1,500 कोटी रुपयांची थकीत बिलं तत्काळ मिळावीत, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची आंदोलनाद्वारे मागणी।
परभणीत 10 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरण, पीडितेचे नातेवाईक आक्रमक, पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा. शिंदेंच्या शिवसेनेचं संजय राऊतांविरोधात आंदोलन, नीलम गोऱ्हेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आक्रमक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ किल्ले रायगडावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन. यावेळी काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैनमधील जानगीर महाराजांच्या यात्रेला सुरुवात. ही यात्रा जरी हिंदू धर्मियांची असली तरी दोन्ही समाजामध्ये मोठ्या एकतेनं यात्रेत सहभागी होतात. भिवंडी बस स्थानक परिसरात मनसेकडून मराठी भाषा दिन साजरा. यावेळी महाराष्ट्र राज्यगीताचं सामूहिक गायन करत मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी ही मोहीम देखील राबवण्यात आली. कुसुमाग्रजांचं नाव कवितेचं गाव म्हणून ओळखलं जाणार. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या गावामध्ये कवितांच्या दालनाचं उद्घाटन करण्यात आलं. हिंगोलीतल्या सेनगावामध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू. हरभऱ्याचं पीक जमा करत असताना अचानक मधमाशांचा शेतकऱ्यावर हल्ला. कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार. शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप. 2 वेळा इच्छेविरुद्ध गर्भपात करायला लावल्याचीही तक्रार दाखल. नालासोपाऱ्यामध्ये बापानंच केला पोटच्या 4 मुलींसोबत लैंगिक अत्याचार. आरोपी बापाला अखेर कोकणातून अटक. वसई न्यायालयाकडून आरोपीला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सोनसाखळीसाठी वृद्धाची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बाभुळगावमधली घटना. दोघांना पोलिसांकडून अटक. यवतमाळच्या आर्णेमध्ये दारू विक्री प्रकरणामध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू. पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोपीच्या नातेवाईकांचा आरोप. 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर केली जाणार कारवाई. नाशिक पुणे महामार्गावर डिझेल चोरणाऱ्यांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 155 लिटर डिझेल जप्त. आरोपींवर याआधीच डिझेल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती. इंस्टाग्रामवर धमकीचं रील बनवणाऱ्या इचलकरंजीच्या फाळपुट दादाला पोलिसांचा दणका. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने दिली समज. ओंकार जगदाळेनं मागितली माफी. चल हल्लाबोल चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप. कवितेमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचं सेन्सॉर बोर्डाचं मत. सिनेमा रिवायझिंग कमिटीकडे दिल्या, मात्र सेन्सॉर बोर्ड प्रतिसाद देत नाही. दिग्दर्शक महेश बनसोडेंकडून खंत व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.